मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेमध्ये आता 7 मोठे बदल या ठिकाणी झालेले आहेत. यामध्ये अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ असेल, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, त्यानंतर ज्या मुलींचे अजून लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी संधी आहेत. ओके, त्याच्यानंतर वयामध्ये वाढ असेल. तर असे 7 बदल या ठिकाणी झालेले आहेत. सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. तर मित्रांनो, या योजनेमध्ये 7 हे अत्यंत मोठे बदल झालेले आहेत, सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आहेत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, तर मित्रांनो, सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत 15 जुलै पर्यंत होती. ओके, परंतु ती आता मुदत 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला पूर्ण वाचून सांगत नाही, तर इम्पॉर्टंट काय आहे, 15 जुलै पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे होते 1 जुलैपासून, तर आता ती मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. सदर योजना अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने वाढवण्यात येत आहेत. तर 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासूनचाच त्या ठिकाणी 1500 रुपये महिना त्या ठिकाणी भेटणार आहेत. म्हणजे जुलैचा तुम्हाला जो काही 1500 रुपये महिना असेल आणि ऑगस्टचा 1500 रुपये महिना असेल, असा तुम्हाला त्या ठिकाणी सप्टेंबर मध्ये 3000 रुपये एकाच वेळेला त्या ठिकाणी भेटतील. म्हणजे जुलैचा, ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा पण तुम्हाला त्या ठिकाणी महिना भेटेल. म्हणजे तुम्हाला 3000 रुपये 1 ऑगस्टला त्या ठिकाणी भेटू शकतात. ओके, अजून किती तारखेला पैसे भेटणार आहेत याची डेट आलेली नाही, परंतु तुमचा जो फॉर्म आहे, फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे तर ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. त्याच्यानंतर बघा, या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुमच्याकडे जर रहिवासी दाखला नसेल, रहिवासी दाखला जर मिळत नसेल तर त्याऐवजी तुम्हाला राशन कार्ड त्या ठिकाणी चालणार आहेत. त्याशिवाय मतदान कार्ड पण चालणार आहेत, किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तो पण चालणार आहे, किंवा जन्माचा दाखला असेल. या 4 पैकी कुठलंही ओळखपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डोमेसाईल किंवा रहिवासी दाखला असणं गरजेचं नाही. डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी असणं गरजेचं नाहीये. त्याऐवजी तुम्हाला राशन कार्ड, मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहे. ओके, आता तिसरी अट काय होती, 5 एकर जमीन पाहिजे. आता 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तरी ह्या योजनेचा लाभ महिलांना त्या ठिकाणी घेता येणार आहेत. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट बघा, आता या योजनेचा लाभ 21 ते 60 ह्या वयोगटातील महिलांना होणार होता, परंतु आता ती वयाची जी काही अट आहे तर ती 21 ते 65 आहे. म्हणजे 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना पण या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे. तर हा एक मोठा चौथा बदल त्या ठिकाणी केलेला आहे. 5वा बदल काय केलेला आहे त्यांनी, बघूयात. बघा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे बाहेरच्या राज्यातील जर मुलींनी महाराष्ट्रामधील जर मुलासोबत लग्न केलेलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनाही या योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यांच्या ज्या पतीचा, नवऱ्याचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर 6वा बदल, 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहेत. आता तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल, तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तरी तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लक्षात ठेवायचं, फार इम्पॉर्टंट हा 6वा बदल आहे. उत्पन्न दाखल्यामध्ये खूप साऱ्या महिलांना त्या ठिकाणी अडचण येत आहेत काढण्यासाठी. तर तुम्ही पिवळे किंवा केशरी राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी लागणार नाही. आता 7वा बदल, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ
देण्यात येणार आहेत. ओके, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलीचं लग्न झालेलं नसेल परंतु तिचं वय 21 पेक्षा जास्त असेल, फक्त एकाच मुलीला, एकापेक्षा जास्त मुली असेल तर नाही, तर एका मुलीला या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहेत. आता 7वा जो बदल आहे फार महत्वाचा आहे, अविवाहित महिला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकतात. बघा मित्रांनो, फार महत्वाचा अपडेट आहे, फार इम्पॉर्टंट अपडेट आहेत. हे 7 बदल त्या ठिकाणी मेजर त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ओके, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.